जंतर मंतरवर होती, किती दिवसाचा अनुभव होतो, काय घडलं तिथं, तुझ्यासोबत काय घडलं, अनेक विद्यार्थीसुद्धा तिथं होतं, नेमकं काय झालं? नमस्कार, मी वैष्णवी फुलारे. आम्ही दिल्ली जंतर मंतरवर आम्ही 4 दिवस होतो आणि त्या 4 दिवसात जोपर्यंत संसदेकडे मोर्चा जात नव्हता तोपर्यंत वातावरण अतिशय शांत होतं. पण जसं जसं जंतर मंतरवरून संसदेकडे मोर्चा गेला तसं वातावरण चिघळत गेलं. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्या लाठीचार्जमध्ये कितीतरी विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि ती जखमी विद्यार्थी होऊन सुद्धा तसेच विद्यार्थी लढत होते. आम्ही सुद्धा चेंगराचेंगरीत अतिशय धावलो होतो. चेंगराची लोकसंख्या भयंकर लोकसंख्या होती, पण चेंगराचेंगरी पोलिसांचा जो अन्याय विद्यार्थ्यांवर चालू होता तो अतिशय भयंकर चालू होता आणि आमची स्थिती अशी होती की आज आमचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही साधारण कधी गेला होता, किती दिवस होता तिथं? सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू होतं, नेमकं काय काय घडलं? तुमच्या अंगावर काटे आणणारे काय काय प्रसंग काय घडलेत का? हो, घडलेत ना. आम्ही सोनम वांगचूकला घेऊन गेलं त्या दिवशी आम्ही त्या प्रवासातच होतो. आम्ही 17 जुलैला आम्ही तिथं पोहोचलो, 17-18 जुलैला. आणि तिथं पोहोचल्यावर सगळं वातावरण शांत होतं. विद्यार्थ्यांच्या घोषणा वगैरे चालू होतं, सगळं शांत वातावरण होतं. पण जेव्हा 20 जुलैपासून ही परिस्थिती चिघळली, 20 जुलैपासून विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू झाला, लाठीचार्ज सुरू झाले, गोळीबार सुरू झाले, तसले अश्रू बॉम्ब पण फेकत होते विद्यार्थ्यांवर. अतिशय क्रूरपणे त्यांनी कुठलाही विचार न करता लहान मुलांना हल्ले केले, महिलांना हल्ले केले. इतकी अतिशय भयंकर परिस्थिती चिघळलेली आहे. 22 जुलैपर्यंत ही मी तिथं म्हणजे 22 जुलैपर्यंत ही परिस्थिती इतकी चिघळली की विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना समजत नाही. दिवसभर शांत नसतं, संध्याकाळी लाठीचार्ज सुरू आहे. सगळ्या लाईटी बंद करून तिथं जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलं. काय मेसेज देणार तू की येणाऱ्या या पिढीच्या विद्यार्थ्यांना तुझा काय वैयक्तिक मेसेज असेल? माझा मेसेज हाच जाईल. माझं मत हेच आहे की काही होऊ द्या, आपण मैदानात उतरायचं आपल्या हक्कासाठी, समाजाच्या हक्कासाठी. आपली जी परिस्थिती आहे, आपल्यावर जी आली ती प्रत्येकावर परिस्थिती येणार आहे, ह्या विचाराने उतरायचं. विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, प्रत्येकाने सपोर्ट करायलाच पाहिजे असं मला वाटतं. फक्त ही माझीच परिस्थिती किंवा तुमचीच परिस्थिती म्हणून समज नाही. प्रत्येकाने माझा लढा म्हणून, विद्यार्थ्यांचा लढा म्हणून, माझ्या लेकराचा लढा म्हणून उतरला पाहिजे असं मला वाटतं. तुझे वडील राजाभाऊ खिलारे हे चळवळीतले कार्यकर्ते आणि भाऊ तुझा परिवार हे सुद्धा चळवळीतलं एक परिवार आहे. त्याचा तुला कितपत फायदा झाला या संबंधी तू काय सांगशील? फायदा मला भरपूर झाला, कारण मी गेल्यानंतर तिथं मी हरवले होते. माझ्या ग्रुपपासून मी विभागले गेले होते त्या गर्दीमुळे, चंद्राचेंगरीमुळे. आणि त्यांची कशी ओळख असल्यामुळे, चळवळीत असल्यामुळे मी त्या घरी कॉन्टॅक्ट केला की मी हरवले म्हणून. त्यांचा कॉन्टॅक्ट भरपूर झाला. मला अक्षरशः लोकांचे मला फोन आले नंतर की तू कशा आहे, काय कळवायला. म्हणजे मला तिथं समजलं की आपल्या घरच्यांची म्हणजे वट काय नक्की कळालं. मला तिथं मला फोन यायला लागले सगळ्यांच्या चौकशीसाठी, तू हरवली नक्की बरे काय. मला खासदार साहेबांचा पण फोन आला, धैर्यशील मोहिते पाटलांचा, की परिस्थिती कशी आहे, काय तू ठीक आहे का वगैरे विचारायला. काही लागलं तर फोन कर मला फोन येतात भरपूर लोकांचे. वेळापूर्वून फोन आले, भरपूर फोन आले मला. घरच्यांनी कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांना ठेवलं होतं की माझ्या वडिलांनी पण सांगितलं की माझी मुलगी हरवली म्हणून कोणाचा कॉन्टॅक्ट होईल का सांगा. तर मला सगळ्या तिथल्या खासदार आमदारांची लिस्ट आलती आणि कार्यकर्त्यांची पण आलती. भारी वाटलं बघून की आपल्याला एवढं लोक प्रेम देतात, सपोर्ट देतात आपल्याला, आपल्या फॅमिलीला. भावाचा पण कॉन्टॅक्ट 24 तास चालू होता सगळ्यांसोबत, माझ्यासोबत सपोर्ट करत राहावा म्हणून. छान वाटतं अतिशय. तिथं आपण जाऊन योगदान दिलं आणि सगळ्यांनी सपोर्ट केला, घरच्यांनी बाहेरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट